नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुमचं स्वागत करते सामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा सांगणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. तर मंडळी, नेहमीच्या एव्हरग्रीन ट्रेंड अनुसार मुलं एका चौकटीत राहून शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी घेतली की समाधानी राहतात. पण हे समीकरणही मोडून काढणारी काही मंडळी आहे. अशाच ध्येयवादी तरुणापैकी एक म्हणजे हर्षल शिंदे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. अर्थात बांधकाम क्षेत्र आणि सहकार्य क्षेत्रात आपली स्वतःची एक वेगळी छाप त्यांनी उमटवलेली आहेच, पण त्याच बरोबरीने अगदी कमी तरुण वयात समाजाशी असलेली आपली कृतज्ञता याची जाणीव ठेवून समाजकार्यात देखील एक मोठं काम केलंय. स्वागत करूया हर्षल शिंदे यांचं, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत. श्री हर्षलजी शिंदे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून केवळ 25 वर्षाच्या वयात स्वतःला त्यांनी समाजसेवेत झोकून दिले. 2014 साली त्यांनी हर्ष फाउंडेशनची स्थापना केली. तन मन आणि धन सगळे समाजसेवेच्या कार्यात बहाल केले. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्राच्या तब्बल 19 जिल्ह्यात हर्ष फाउंडेशनचे मोठे नेटवर्क उभे केले. सामाजिक क्षेत्रात क्रांती केल्यावर त्यांनी पुढे बांधकाम आणि सहकार क्षेत्रात यशाची एक नवी उंची गाठली. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हर्षलजींनी राबवलेल्या क्रांतिकारी मोहिमेला reseal.inचा सलाम. तर आपल्या सोबत आहेत हर्षल विश्वास शिंदे. स्वागत आहे. नमस्कार. हर्षल, समाजाशी असलेली बांधिलकी तू कशी ओळखलीस आणि कुठून ती प्रेरणा मिळाली सुरुवात करायची? आपण सर्व या राष्ट्राचे समाजाचे आपण ऋणी आहोत. या समाजाचं राष्ट्राचं आपल्या सर्वांवरती बरेच असे उपकार आहेत आणि या उपकाराची परतफेड करण्याचं आपल्याला उत्तरदायित्व असतं. लहानपणापासूनच घरामध्ये आई वडिलांचं मी पाहत आलो. वडिलांनी स्वतःला समाजासाठी झोकून दिलं होतं. मला आठवते, लहानपणी मला वडिलांचा फारसा पुरेसा वेळ मिळत नव्हता. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ते समाजासाठी आपला वेळ देत होते. आई ही इतरांसाठी काहीतरी परोपकाराचं कार्य करावं, इतरांचं वाईट तर नक्कीच करू नये, होईल तितकं चांगलं करावं, ही प्रेरणा लहानपणातून मिळत गेली. ही संस्कार, हे बाळकडू जे आहेत ते लहानपणातूनच मिळत गेले. आणि मग भविष्यात सहकारी मित्र असतील, बाकी नातेवाईक असतील, यांच्याकडून आणि जो प्रवाहात मी गेलो त्या प्रवाहात मग ही प्रेरणा अजून वृद्धिंगत होत गेली. तर थोडक्यात याच वातावरणात तुम्ही वाढलेले आहात, त्यामुळे ती उपजतच तुमच्या संस्कारांमधनं घडलेली गोष्ट आहे. फारच मला असं वाटतं की सोपं असतं जेव्हा आपल्या घरात असे सोपास्कार आपल्यावर होतात. पण तेवढ्यापुरतं न राहता तुम्ही इंजिनियर आहात, एवढं उच्च शिक्षणही घेतलंय आणि मातीशी असलेली नाळ सुद्धा सोडलेली नाही आणि समाजासाठी स्वतःला झोकून दिलं. याबद्दल पुढे जाऊन परिवाराकडनं, कुटुंबाकडनं साथ कशी मिळत गेली? नुसती प्रेरणा नाही तर. तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की इंजिनिअरिंग झालं, इंजिनिअरिंग नंतर MBAचं शिक्षण घेतलं. इतर तरुणांसारखं देशामध्ये विदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याचा, व्यवसाय करण्याचा मानस होता. परंतु त्याचसोबत समाजाची असलेली बांधिलकी किंवा जी गावाकडची माती, गावाकडची माणसं, जी नाळ आपली जुडलेली असते ती खुणावत होती. त्या दिशेने वाटचाल होत होती. तर व्यवसायात निश्चितपणे प्रगती केली, व्यवसायामध्येही लक्ष दिलं. आपण पुढे जेव्हा समाजकार्यात पडतो तेव्हा परिवाराची साथ देखील लागते. ती कशी मिळाली ते मला जाणून घ्यायचं आहे. पण त्याचबरोबरीने मला लोकांना सांगायला आवडेल की हे इंजिनियर आहेत, उच्च शिक्षण घेऊन कारकिर्दीत खूप मोठं काम करतात, पण तरीही मातीशी जी जोडली गेलेली नाळ आहे ती अजूनही त्यांनी सोडलेली नाही आहे. तर परिवाराची साथ कशी मिळाली? जसं मी मगाशी सांगितलं की लहानपणापासूनच त्या वातावरणात होतो की परोपकाराची भावना. मग आजोबांपासून, आजोबा आधी मिलिटरीमध्ये होते, त्यांनी देशसेवेसाठी आपलं योगदान दिलं होतं. वडिलांचं समाजासाठी एक होतं. आणि जे शिक्षण घेतलं, इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल, त्यानंतर MBA डिग्री प्राप्त केली, अशी स्वरूपात व्यवसायाकडे प्रगती करायची, व्यवसायामध्ये उच्चांक गाठायचा हा ध्येय तर समोर होतंच. परंतु त्यासोबत लहानपणापासून गावाची ओढ, जी माती म्हटलं जातं, जी नाळ म्हटली जातं, त्याच्याकडे ती वाट खुणावत होती आणि त्यासाठी काहीतरी करावं. मी शिक्षणासाठी ज्यावेळी बाहेर होतो, हॉस्टेलला असताना माझ्या हॉस्टेलमध्ये महाराष्ट्रभरातून, देशभरातून विविध ठिकाणाहून विद्यार्थी त्या ठिकाणी आलो. त्यामुळे माझा जनसंपर्क त्या ठिकाणी चांगला होता आणि मग त्या सहकार्यांची, त्या मित्रांची
एकत्रितपणे संघटित करून मग समाजसेवेची त्या ठिकाणी ओढ लागली. घरातून कधीच मला कुठल्याही समाजकार्याला मला कधीच अडवणं नाही गेलं, उलट प्रोत्साहित करत गेले. वडील असतील, आई असतील, भाऊ, माझे सर्व मित्र. आणि त्यासोबतच मला सांगायला आवडेल की माझे राजकीय गुरुवर्य माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांनीही मला वेळोवेळी त्या ठिकाणी पाठबळ दिलं, मला ताकद देण्याचं काम केलं. आणि त्यामुळे विविध क्षेत्रातून अशी ताकद मिळाल्यानंतर, पाठबळ मिळाल्यानंतर अजून जोर इच्छाशक्ती वाढत गेली आणि मग समाजाप्रतीचं कार्य अजून प्रफुल्लित होत गेलं. तुमची स्वतःची हर्ष फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, त्यामध्ये कशा प्रकारे काम चालतं? हर्ष फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे, NGO आहे. मी जसं आत्ताच सांगितलं की हॉस्टेलमध्ये असताना विविध क्षेत्रातील मुलं एकत्रित आम्ही शिक्षण घेत होतो, त्यामुळे सर्व मैत्री फार घट्ट होती. आणि 2014 साली माझ्या नवी मुंबईतील सहकारी मित्रांसोबत की दिवाळीला वगैरे अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये मदत करायची, अशी हर्ष फाउंडेशनची सुरुवात झाली. आणि हे मित्र, हे सहकारी, मग ते कार्य पसरत गेलं. आज सांगायला आनंद वाटतोय की महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये हर्ष फाउंडेशनचं काम यशस्वी पद्धतीने चालू आहे. 19 जिल्ह्यांमध्ये हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हर्ष प्रस्थापित करण्यास यशस्वी राहतोय. यात मला 7,000हून अधिक व्हॉलेंटियर्सचं सहकार्य मिळालं, जे माझे सहकारी मित्र आहेत. आणि हर्ष फाउंडेशन कुठल्याच देणगीदारांकडून, कुठल्या संस्थेकडून एकही रुपयाचं डोनेशन घेत नाही. आम्हीच आमचं जे काही अर्निंग होतं, जे काही आमचं उत्पन्न आहे, त्यातील काही हिस्सा आम्ही समाजासाठी देतो. आणि त्या माध्यमातून मग तरुणांसाठी असेल, शिबिर करायचे असतील, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दत्तक योजना आपण राबवतो. त्यानंतर गरजूंना आर्थिक मदत करणे असेल, हॉस्पिटल्स, अशा विविध प्रकृती माध्यमातून आपण त्या ठिकाणी समाजसेवा करण्याचा आपला हा प्रयत्न, हा मानस आहे. तुम्ही आता शैक्षणिक जबाबदारीबद्दल बोललात, मला त्यालाच लागून हा प्रश्न विचारायचा आहे की कशा पद्धतीने तुम्ही ही जबाबदारी पार पाडताय? 2018 मध्ये तुम्हाला आठवत असेल, अजय देवकर या 10वीतील विद्यार्थ्याने 95% मार्क मिळून सुद्धा 4,000 रुपये फी भरायला नसल्यामुळे, वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केली. ज्यावेळी ही बातमी टीव्हीवरती, प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली, त्यावेळी मनाला चटका लावून देणारी ही बातमी फार मनविचलित करून गेली. त्यावेळी निश्चय असा केला, तात्काळ साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांना, सर्व मित्रांना आवाहन केलं की इथून पुढे आपल्या संपर्कात येणाऱ्या कुठल्याच विद्यार्थ्यांनी, कुठल्याच गरजूंनी अशी आत्महत्या करू नये. आणि त्यावेळी 2018 साली आपण हर्ष फाउंडेशन शैक्षणिक दत्तक योजना सुरू केली, ज्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की आज जवळपास 100हून अधिक विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेतलेलं आहे. त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून होतो. त्यातील काही विद्यार्थी हे आता मेडिकलला शिक्षण प्राप्त करतायत, काही जण इंजिनिअरिंग करतायत. मला आठवते 2019 साली ज्यावेळी आपण 18 मध्ये दत्तक घेतली, त्यातील काही मुलं 10वीत पास झाली आणि माझं वय त्यावेळी साधारणतः 22-23 असेल. तर वडिलांनी मस्करीत म्हटले की बाबा अभिनंदन, तुझी मुलं 10वी पण पास झाली. सो अशा पद्धतीचं हे शैक्षणिक एक पाठबळ देण्याचं, एक मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी एक जबाबदारी, कारण की जबाबदारी घ्यायला आवडते. आज समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे ती ना कुठेतरी महान होता आलेलं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फार हे त्यांना तशी गरज नव्हती समाजासाठी करायची, परंतु त्यांनी जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेऊनच माणसं मोठी होतात, यशस्वी होतात. हे लहानपणापासूनच तसे संस्कार मिळाल्यामुळे मग शैक्षणिक माध्यमातूनही तशा पद्धतीनं एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न चालू आहे. वा, मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्र असेल किंवा तुम्ही म्हणालात की दिवाळी असेल किंवा कुठल्याही फेस्टिवल्सला लोकांपर्यंत पोहोचून मदत करता यावी, हा जो तुमचा हेतू आहे तोच तुम्हाला या कारणात पुढे नेतोय. पण समजा जर का जबाबदारी मोठ्या पदावर जाऊन सांभाळण्याची संधी मिळाली, जर का नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर काय बदल नेमकं तुम्हाला असं वाटतं की घडला पाहिजे किंवा तुम्ही घडवायचा प्रयत्न कराल? अरे बापरे, बदल वगैरे असं हे नाहीये. निश्चित स्वरूपामध्ये मी आता युवा वर्गात आहे आणि आपण सर्वजण जाणतो की भारतात सगळ्यात जास्त युवा शक्ती आहे आणि कुठल्याही देशाची प्रगती त्यावेळी चांगल्या पद्धतीने होऊ शकते ज्यावेळी तिकडची युवा शक्ती कार्यरत राहील. बिलकुल. आणि असं हे होत असताना समाजासाठी काहीतरी करावं हे तर होत आलेलंच आहे. त्याच माध्यमातून ह्या युवा पिढीला एकत्र घेऊन मग माझ्या जिल्ह्यातील, माझ्या भागातील विद्यार्थी असतील, तरुण असतील, जे पदवीधर आहेत,
ज्यांना आज नोकरी मिळत नाही, आपण पाहतोय की भारतात रोजगाराचा, नोकरीचा खूप मोठा प्रश्न आहे. अशांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा, अशांना नोकरी प्रदान करायची, यासाठी भरीव त्या ठिकाणी काम करण्याचा मानस आहे. तशा पद्धतीने काम चालू आहे. आत्तापर्यंत 2000हून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. काहींना व्यवसाय करायचा असेल स्वतःचा तर त्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य करून व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलं. सो अशा पद्धतीनं तरुण पिढी जर समजा आपली हे झाली, जर भविष्यात बळकट झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, योग्य मार्गदर्शन मिळालं. पण एक अशी गोष्ट की ही मी जर उद्या चीफ मिनिस्टर झालो तर बदलीन. फार लहान आहे या गोष्ट. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तशी फार मोठी आहे. हेच बदलायला आवडेल की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वप्नातील महाराष्ट्र होता, जो शाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातील महाराष्ट्र होता, त्या महाराष्ट्राला घडवूच्या पद्धतीनं त्या महाराष्ट्राला सत्यात उतरवण्यासाठी जे काही करता येईल ते निश्चित स्वरूपात करेल. आणि मला वाटतं की त्यासाठी मुख्यमंत्री व्हायची गरज नाहीये. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने ते करू शकते आणि हाच तुमचा जो एक मानस आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहू देत. त्याच बरोबरीने मला आता वळायचं आहे तुमच्या व्यवसायाच्या दिशेने थोडंसं. त्यातही तुम्ही उजवे आहात, समाजकार्य तर करताच आहात, पण व्यवसायाबद्दल काय सांगाल? समाजकार्य करायचं असेल तर निश्चित स्वरूपात व्यवसाय किंवा तुम्ही त्या ठिकाणी आर्थिक सक्षम असणं गरजेचं आहे. अर्थात नाहीतर घरातच हे नाही आणि आपण बाहेर कुठल्याही गोष्टीचा सोंग करता येतं, पैशांचा सोंग करता येत नाही. आणि त्यासाठी शिक्षण घेतलं, इंजिनिअरिंग झालं, MBA झालं. त्यासोबत वडिलांचा आधीपासूनच व्यवसाय, बांधकाम व्यवसायात होतो. आमचे हॉटेल्स होते महाबळेश्वर, गोवामध्ये, आणि सहकार क्षेत्र. तसं पाहायला गेलं तर आत्ताची जी तरुण पिढी आहे हे कॉर्पोरेट मध्ये काम करायला आवडतं, कॉपरेटिव्ह मध्ये काम करायला. बऱ्याच जणांना कॉपरेटिव्ह काय आहे, सहकार काय माहित नाही. पण सहकार बऱ्या अर्थाने तुमच्या वारसा म्हणून तुमच्यापर्यंत आला असेल तर तुम्ही त्याच्यात नक्कीच शक्यतो कार्य करता. नक्कीच. वडिलांनी 2000 साली विश्वास या सहकारी संस्थेची स्थापना केली होती. आणि सहकाराचा जो मूल मंत्र आहे की एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या माध्यमातून चालताना अत्यंत आनंद होतो. तळागाळातील ज्या काही महिला भगिनी असतील ज्यांना खरंच गरज आहे आर्थिक स्वरूपाची, त्यांना आर्थिक मदत करता येते, त्यांना पाठबळ देता येतं. आणि हे जो वर्ग आहे हा अत्यंत प्रामाणिक वर्ग आहे. त्यासोबत बांधकाम व्यवसायामध्ये पण काय नाविन्य आणता येईल, कशा पद्धतीने ग्राहकांना चांगल्यातले चांगले सुविधा प्रदान करता येईल. आणि माझ्यासाठी वडिलांचं हाच होता की माझं शिक्षण झाल्यानंतर मला तसं लगेचच गावी जायची इच्छा नव्हती. माझं गाव सातारा जिल्ह्यातील आहे, परंतु सातारा जिल्ह्यात नवीन 500 करोडचा प्रोजेक्ट सुरू केला. आपल्या महाबळेश्वर रोडला डीमार्टच्या समोर 1000 घरांचा गृह प्रकल्प सुरू झाला. आणि ती एक मोठी जबाबदारी आली. आणि जबाबदारी अंगावरती पडल्यानंतर त्याला पार पाडणं हे आधीपासूनच असं हे राहिल्यामुळे ती व्यावसायिक जबाबदारी पण यशस्वीरित्या पार पाडली जाते. आज ठाण्यामध्ये, पनवेलमध्ये, कर्जतमध्ये, वाईमध्ये, साताऱ्यामध्ये गृह प्रकल्प सुरू आहे. सहकार क्षेत्रातलं जरी सांगायला गेलं तर महाराष्ट्रात 20हून जास्त आपल्या शाखा आहेत. इतर व्यवसायांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रगती होते. आणि हे त्यावेळी होऊ शकतं ज्यावेळी समजा तुमचं ध्येय निश्चित असेल की तुम्हाला कुठे पोहोचायचे. आणि असं म्हटलं जातं की जर समजा तुमचा हेतू चांगला असेल तर ईश्वर पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश देत असतो, तुम्हाला पाठबळ देत असतो. सो निश्चित स्वरूपात माझ्या सामाजिक कार्यासाठी या व्यवसायाची पण हातभार लाभतोय, मदत होतीये. बिलकुल. मला असं वाटतं की तुम्ही त्या काही तरुणांपैकी आहात ज्यांना व्यवसायाचा आणि समाजकार्याचा वारसा मिळालेला आहे. पण तो वारसा पुढे कसा न्यावा, तो कसा सुरू ठेवावा हे आपल्यावरती असतं. आणि त्यासाठी तुमचं विशेष कौतुक. तुम्ही समाजकार्य अगदी कोविडच्या काळातही सुरू ठेवलं, ते कसं काय जमवलं? कोविड असेल, सांगली कोल्हापूरला आलेला पूरची परिस्थिती असेल, आत्ताच कोकणातही जी अवस्था झाली, प्रत्येक वेळी हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अशा ज्यावेळी निसर्ग संकटाचं येतं त्यावेळी आपण मदत करण्याचा आपण प्रयत्न करत राहतो. कोविडची परिस्थिती सगळ्यांनाच नवीन होती. बरोबर. काय करावं सुचत नव्हतं. परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही संपर्क झालेला आहे, जो जनसंपर्क तयार झालाय, त्या माध्यमातून रुग्णांना मदत करता येत होती. कुठलाही फोन आला तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी अंगावरती काटा येत होता. कारण की बेड उपलब्ध होत नव्हते, ऑक्सिजन पुरवठा होत नव्हता, रेमडेसिवीरची त्यावेळी फार उपलब्धता कमी होती.
परंतु त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त रुग्णांना मदत करण्याचा, रुग्णांना त्या ठिकाणी सेवा प्रदान करण्याचा आपला प्रयत्न होता. आणि कोविडमध्ये फार जवळचे गेले माझ्या गावातील आमचे सरपंच, ज्यांचं गावाप्रती फार एक चांगली ओढ होती, गावासाठी काहीतरी विकासात्मक काम करण्याची त्यांची इच्छा होती. हे दत्तात्रय शिंदेंचं पण दुर्दैवाने कोविडमध्ये निधन झालं. अशी बरीच जण आहेत की ज्यांचं जाणं अचानक मनाला चटका लावून गेलं. परंतु कोविड असू देत, कुठलंही नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी निश्चित स्वरूपात एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, माझ्या वैयक्तिक इतर हे आणि राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी मदत देण्याचं एक प्रयत्न चांगल्या पद्धतीने करत आलेलो आहे. बरं. आणि तुम्ही म्हणालात की या नैसर्गिक आपत्तींवरती तुम्ही कशा पद्धतीने सहकार्य किंवा लोकांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आपण सध्याही पाहतोय की पाऊस खूप ठिकाणी नाही आहे, तर अशा काही दुष्काळग्रस्त भागात तुम्ही पाणी पोहोचवलेलं आहे, तर ते कसं घडून आणलं? 2018ला जो वाईचा प्रोजेक्ट आहे त्यानिमित्त मला गावाला जाणं झालं. त्याच्या आधी माझं गावी तेवढं जाणं होत नव्हतं. कुठल्या समारंभानिमित्त, कुठल्या कार्यक्रमानिमित्त गावी जायचं असं एक राहिलेलं होतं. 2018ला गावी गेलो. 2019ला आपल्याला आठवत असेल तर फार मोठा दुष्काळ होता. पाण्यासाठी वनवन भागातील स्त्रियांना फिरावं लागत होतं. आणि हे ज्यावेळी पाहिलं, हे ज्यावेळी अनुभवलं प्रत्यक्षात, कारण की माझाही कित्येक स्टाफ पाणी नसल्यामुळे ऑफिसला येऊ शकत नव्हता. आजूबाजूच्या शाळेतील शिक्षक सांगत होते की विद्यार्थी परीक्षेच्या ऐन तोंडावरती पण शाळेत येऊ शकत नव्हते, कारण की प्यायला पाणी नाही आहे, आंघोळीला पाणी नाही आहे, ही फार हालाकीची परिस्थिती होती. तर त्यावेळी एक निश्चित केलं की जो माझा भाग आहे, जो माझा सातारा जिल्ह्यातील ज्या उत्तर कोरेगावातून मी येतो त्या गावातील लोकांना, तिकडच्या नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यायचं. मग सुरुवातीला त्यावेळी तर लगेच काही आपल्याला करता येत नव्हतं. मग मागील त्या गावाला टँकर, असे जवळपास 25-30 टँकर माझ्या त्या भागामध्ये चालू होते. आणि नंतर शासन दरबारी हे प्रश्न मांडून की ह्या वंचित गावांना की कसं पाणी पुरवठा मिळेल, त्या माध्यमातून मग वसनाचं पाणी असेल, इतर योजनांच्या माध्यमातून सर्व गावं कशी पाण्याने समृद्ध होऊ शकतील अशा ठिकाणी प्रयत्न केला. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजितदादांनी प्रत्येक वेळी एक चांगल्या हेतूने, एक चांगल्या भावनेने गेल्यामुळे दादांनी त्या कामांना दुजोरा देऊन आज सांगायला अभिमान वाटतो की जी काही आमच्या उत्तर कोरेगावातील गावं आहे ती रामराजे नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली असतील, दादांच्या मार्गदर्शनाखाली असतील, ही सर्व गावांना आज पाणी मिळतंय. आणि आत्ता एवढ्या हालाकीची परिस्थिती असताना पण कुठल्याच गाव दुष्काळग्रस्त गाव म्हणून त्या ठिकाणी नाही. ह्या गोष्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, एक समाजातील घटक म्हणून आनंद वाटतो. एवढंच मी सांगेन. मला वाटतं अगदी ज्या काही बेसिक गरजा असतात, अन्न, पाणी, निवारा आणि शिक्षण, अशा चारही बाजू तुमच्या बळकट होत आहेत तुमच्या विभागातल्या, कारण तुमच्यासारखा एक तरुण नेतृत्व तिथे मिळालं आहे. आपण बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न म्हणजे आपल्या कामाबद्दल झालेलं कौतुक. अर्थात अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलं गेलं आहे, पण राष्ट्रपती पुरस्कारासाठी देखील तुमची निवड झाली आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ज्यावेळी ही बातमी समजली की राष्ट्रपती पुरस्कारासाठी आपली निवड झाली, खरं तर कार्य करत असताना असा कुठलाच मनामध्ये हेतू नव्हता की पुरस्कारांनी सन्मानित व्हावं किंवा एक समाजाप्रतीची ओढ, समाजाप्रतीची बांधिलकी, उत्तरदायित्व म्हणून हे कार्य सुरू केलं होतं. निश्चित स्वरूपात प्रत्येक पुरस्कार हे अधिक ऊर्जा देत असतं, अजून एक सकारात्मकता प्रदान करत असतं. आणि ज्यावेळी हा भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्काराचं पत्र ज्यावेळी प्राप्त झालं तर निश्चित स्वरूपात आनंद झाला. थोडंसं एक अर्धा तास माझे मित्र सहकारी सोबत होते, त्यांना मला खरं वाटत नव्हतं की हे खरं आहे का. बिलकुल. पण त्यासोबतच प्रत्येक पुरस्कारानंतर आनंद होतो, समाधान वाटतं, पण त्यासोबत त्याहून जास्त काही होत असेल तर ती जबाबदारीची जाणीव होते की आता जबाबदारी अजून वाढली. आता इतक्यापर्यंत सीमित नाही राहणार, आता भविष्यात अजून जास्त उमेदीने, अजून जास्त प्रेरणेने, अजून जास्त झोकून देऊन काम करावं लागतं. आणि आत्तापर्यंत काम करत असताना मगाशी दादांचा 2 वेळा उल्लेख झाला, म्हणून दादा प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी दादा पाठबळ देत असतात. दादांचं मला एक नेहमीच सांगणं झालेलं आहे की माझ्या कार्याबद्दल दादा कौतुक करत असतात, पण दादांची माझ्याबद्दल तक्रार किंवा दादा रागवतात की तू थोडंसं तुझ्या प्रकृतीकडे लक्ष दे, थोडंसं वजन कमी कर. तर निश्चित स्वरूपात जर अजून भविष्य काळात जास्त झोकून देऊन काम करायचे, संपूर्ण महाराष्ट्रभर देशामध्ये जर सेवा प्रदान करायची,
तर त्या दृष्टिकोनातूनही निश्चित स्वरूपात या माध्यमातून दादांना आणि संपूर्ण जे माझे प्रेम करणारे सर्व सहकारी आहेत त्यांनाही आश्वस्त करेन की लवकरच त्या माध्यमातूनही होईल. आणि निश्चित स्वरूपात पुरस्कार हे प्रेरणा देतात, आशीर्वाद देतात आणि जनसामान्यांचे आशीर्वाद मिळत गेले तर एक अजून हुरूप येतो. एवढंच शेवटी सांगेन की विश्वास तुमचा पाठीशी, ध्यास विकासाचा उराशी, प्रगतीच्या या क्षणांचे साक्षीदार तुम्ही बना आणि पाठी वाट ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. वा, क्या बात आहे. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी उत्तम करतच आहात, करत राहालच, याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे. पण वजन कमी करायचं असेल तर मला संपर्क साधा, मी तुम्हाला डाएट आणि फिटनेस रिलेटेड सगळ्या गोष्टींमध्ये गाईड करू शकते. त्याचबरोबर तुमचा चष्मा देखील कसा घालवायचा आहे त्याबद्दलही आपण बोलूया. ऑन दॅट हर्षल नोट मला असं वाटतंय आजचा हा एपिसोड इथे थांबवूयात. हर्षल यांनी आपल्या कामातून, आपल्या समाजकार्यातून फक्त शहरामध्ये नाही तर आपल्या गावात जाऊन, मला कौतुक हेच वाटतं की आपण पाहतो की आपण ज्या गावात, ज्या मातीत वाढलोय तिथे नंतर इतर व्यावसायिक येतात आणि बांधकाम सुरू करतात, पण तसं न करता तुम्ही स्वतःहून आपल्या गावाची प्रगती करायचा विचार केला आणि ते सत्यात घडवलं देखील. पण फक्त व्यवसाय नाही तर समाजकारणात जसं पाण्यापासून शिक्षणापर्यंत अनेक तुम्ही हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय आणि असंच करत राहा, लोकांच्या आयुष्यात हर्ष आणत राहा, अशीच मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. आणि या कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा सर्वसामान्य माणसांची असामान्य यशोगाथा मांडणारा प्रेरणादायी कार्यक्रम ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते.